नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. पिंपरी महापालिकेचा अर्थसंकल्प गुणवत्तापूर्ण विकास कामांवर भर देणारा असणार. महापालिकेची आर्थिक स्थिती, पारदर्शकता आणि परिणामकारकता यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे. यामुळे नागरिक केंद्रित विकास हा महापालिकेच्या कामकाजाचा केंद्रबिंदू राहील आणि त्या दृष्टीने सर्व विकास कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. महापौर रवी लांडगे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह सर्व अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता. आगामी आर्थिक वर्षासाठी महसूल वाढ, कर संकलन कार्यक्षमता, आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूक, पर्यावरणीय संतुलन, क्रीडा सुविधा, पाणी पुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणे याबाबत व्यापक चर्चा झाली. शहरातील 3 लाख विद्यार्थी कागदोपत्री शाळाबाह्य. आधार आणि युडायस प्लस या पोर्टलवरील शैक्षणिक नोंदणीत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. यात आधार कार्ड अद्ययावत नसलेले शहरातील तब्बल 2,96,000 विद्यार्थी शाळाबाह्य ठरण्याची भीती आहे. याचा थेट फटका शाळांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रणालीतील घोळामुळे अनेक शाळांमधील प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थी कागदोपत्री दिसत नाहीत. विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख किंवा अन्य माहिती तफावतीमुळे सुमारे 13,867 विद्यार्थ्यांचे आधार अवैध ठरत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय नोंदी संकटात सापडलेल्या आहेत. परिणामी लाखो विद्यार्थी शाळाबाह्य किंवा अवैध ठरण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजपने मागवला पराभूत झालेल्या उमेदवारांकडून अहवाल. नुकत्याच झालेल्या पिंपरी महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांकडे भाजपने वैयक्तिक अहवाल मागितला आहे. त्यात पराभवाची कारणं, पक्षाचे काम कोणी केले नाही, पक्षविरोधी भूमिका कोणी घेतली आदींची विचारणा करण्यात आली आहे. त्यानुसार बहुतांश उमेदवारांनी आपापले अहवाल पाठवले असून येत्या 2 ते 3 दिवसात प्रदेश समितीकडे अहवाल पाठवला जाणार आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर वरिष्ठ नेते काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत, बंडखोरी केली आहे, अशांचे 6 वर्षांसाठी निलंबन केले जाणार आहे. संबंधित अहवालावर आणि पक्षविरोधी भूमिका घेतल्यांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाईल, असे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. महापालिकेच्या मेहत्रेवाडी शाळेत हायटेक लॅब. पिंपरी महापालिकेच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मेहत्रेवाडी शाळा क्रमांक 92 येथे आधुनिक संगणक प्रयोगशाळा साकारण्यात आली आहे. पहिल्या हायटेक शाळेचे काम पूर्ण झाले आहे, त्यामुळे खाजगी शाळांप्रमाणे विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. या लॅबमध्ये इयत्ता 1 पासून ते इयत्ता 8वी पर्यंत संपूर्ण अभ्यासक्रम ॲनिमेशन स्वरूपात तसेच प्रत्येक घटकावरील सराव, प्रश्नोत्तरे व परीक्षा अशा स्वरूपात आहेत. त्यामुळे अवघड घटक तसेच गणित विज्ञानाच्या क्लिष्ट संकल्पना मुलांना सोप्या पद्धतीने समजावता येतात. यामध्ये खूप साऱ्या बाबी मुलांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्व विकासासाठी आहे. या लॅबमध्ये 1 टीचर डेस्क आणि 24 स्टुडंट डेस्क आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासमोर डिजिटल स्क्रीन, हेडफोन, स्टायलिश पेन, साऊंड सिस्टीम या सुविधा आहेत. या ॲप्लिकेशनच्या मदतीने मुलेही त्यांचा डेस्कवरील स्क्रीनचा वापर करून ॲक्टिव्हिटी करू शकतात. घोलप टोळीकडून चिंचवडमध्ये तरुणावर खुनी हल्ला. जुन्या वादातून घोलप टोळीकडून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच तरुणाचे अपहरणही केले गेले. ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता केशवनगर, चिंचवड येथे घडली. विकी अनिल घोलप, मयूर अनिल घोलप, शुभम विनायक चौधरी, आदित्य चव्हाण, मंगेश सांगळे, प्रसाद साबळे, समीर भोईर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. या सर्वांनी आशुतोष संतोष वराडे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवून मारहाण करण्यात आली. गावडे तलाव परिसरात नेऊनही लाथ्याबुक्क्यांनी मारहाण केली. शहरातील 5 लाख मिळकत धारकांनी भरला कर. शहरातील सुमारे 7,32,302 मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. त्यापैकी 5,26,226 मालमत्ता धारकांनी आतापर्यंत मालमत्ता कराची बिले भरली आहेत. अद्याप 2,06,76 मालमत्ता धारकांनी भरणा केलेला नाही. चालू वर्षाचा मालमत्ता कर थकबाकीसह तातडीने भरावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. यंदा ऑनलाईन बिल भरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून तब्बल 4,30,280 नागरिकांनी आपला मालमत्ता कर ऑनलाईन भरला आहे. चरोली येथून वेश्या व्यवसायातून 17 महिलांची सुटका. सहाय्यक पोलीस आयुक्तांनी छापा मारत 17 पीडित महिलांची सुटका करून 6 जणांना रात्री अटक केली. चरोली रोडवरील साई पॅलेस हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. या छाप्यात पोलिसांनी 51,070 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून कृष्णा पाटील, राज शेट्टी, संजय बावरी, साबीर अली,
भरत बिराजदार व विक्रम ओढे अशा आरोपींना अटक केली आहे, तर हॉटेल चालक अवधूत गाडवे यांचा शोध घेतला जातोय. चिकन दुकानात येऊन 500 रुपये खंडणी मागणाऱ्याला अटक. चिकन दुकानात येऊन स्वतःला एरियातील भाई म्हणत 500 रुपयांची वारंवार खंडणी उकळल्याप्रकरणी एकाच काळेवाडी पोलिसांनी अटक केली. विकी रामप्रसाद मल असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत प्रतीक लगड यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी एप्रिल 2023 पासून दुकानात येऊन पैशांची मागणी करत होता. सोमवारी त्याने धारदार शस्त्र दाखवून पुन्हा 500 रुपये घेतले. परिसरात दहशत निर्माण केल्याच्या प्रकरणी त्याच्यावर आरोप असून काळेवाडी पोलीस तपास करत आहेत. बस विक्रीच्या बहाण्याने केली 51 लाख रुपयांची फसवणूक. बस विक्रीच्या बहाण्याने बनावट कागदपत्र दाखवून 51 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली येथील हा प्रकार घडला. या प्रकरणी संजय पवार, सागर पवार आणि सुवर्णा पवार सर्वजण राहणार चिखली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रवींद्र तानवडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संशयितांनी स्वतःच्या मालकीचे बस असल्याचं भासवून आरटीओचा बनावट शिक्का मारलेली कागदपत्र दाखवली. आरटीजीएस आणि रोख स्वरूपात फिर्यादी यांच्याकडून 51 लाख रुपयांची रक्कमही घेतली, मात्र बस न देता पैसेही परत केले नाहीत. अंमली पदार्थ बाळगणाऱ्या महिलेला अटक. पिंपळे गुरव येथील काशीद पार्क परिसरात अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी रात्री 11च्या सुमारास करण्यात आली. सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वीणा दीपक शुक्ला वय 64 असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. निगडी ते चाकण नव्या मेट्रो मार्गाचा आराखडा तयार. निगडीच्या भक्तिशक्ती समूह चौक ते चाकण अशा 40 किलोमीटर अंतराच्या नव्या मेट्रो मार्गाचा सुधारित आराखडा तयार झाला असून नवीन आराखड्यात काही भागांचा आणि स्टेशनच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. सध्या शहरात पिंपरी ते स्वारगेट अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचे निगडी येथील भक्तिशक्ती चौकापर्यंत विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या एकमेव मेट्रो मार्गानंतर शहरातील दुसऱ्या टप्प्यात निगडीच्या भक्तिशक्ती चौक ते चाकण असा दुसऱ्या मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये एकूण 31 मेट्रो स्टेशन आहेत. त्यामध्ये शहरात सर्वाधिक 25 स्टेशन तर चाकण नगरपालिका हद्दीत 6 मेट्रो स्टेशन आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 10,383 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.